खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्वात समृद्धी महामार्गाचे पॅकेज 4चे काम पूर्णतः बंद करण्यात आले। हे कंत्राट आग्रा येथील PNC प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे आहे। या कंपनीचा वर्किंग प्लांट आखतवाडा येथे असून या प्लांटवरूनच सर्वत्र साईटवर मोठे डंपर, रोलर, JCB व मोठमोठ्या हेवी मशीनची वाहतूक करण्यात येते। त्यामुळे कारंजा ते नारेगाव रस्त्याची स्थिती अतिशय दयनीय झाली आहे आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेले शेतकरी सुद्धा त्रस्त झालेले आहेत। कारण होणाऱ्या प्रदूषणामुळे व धुळीमुळे पिकाची खूप नासाडी झालेली आढळून येते। रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढलेलं आहे। या सर्व बाबी लक्षात घेता खासदार भावना गवळी यांनी स्वतः या ठिकाणाला भेट देऊन प्रोजेक्ट मॅनेजरांची कान उघाडणी केली। नुकसान भरपाई व रस्ता दुरुस्ती इत्यादी मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत PNC कंपनीचे संपूर्ण कामकाज बंद राहील अशी ताकीद सुद्धा दिली होती। त्यामुळे 1 फेब्रुवारी रोजी कंपनीचं संपूर्ण काम बंद करण्यात आलं। यावेळी शिवसेना शहर प्रमुख गणेश बाबरे, उपशहर प्रमुख अक्षय लोटे, ज्येष्ठ शिवसैनिक गोपाल यवतकर, तालुका प्रमुख तिडके, युवा सेनेचे शंभूराजे जिचकार, निलेश टेकाडे, गटनेता नितीन गडवाले, नगर परिषद सदस्य प्रसन्न पळसकर, शेषराव भगत, मयूर मस्के व सर्व शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते। रोड दुरुस्ती झालीच पाहिजे, शेतकऱ्याची भरपाई झालीच पाहिजे। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय। ऍक्सिडेंट झालेल्या लोकांना न्याय मिळालाच पाहिजे, ऍक्सिडेंट झालेल्या लोकांना न्याय। मुलाचा 18/5/2019 मध्ये ऍक्सिडेंट झाला PNC कंपनीच्या ट्रकने। ट्रक ड्रायव्हर फरार झाला होता। त्यांनी आम्हाला पुरा मोबदला देतो म्हणून म्हणलं होतं, तर त्यांनी दवाखान्यातनी तात्पुरता मोबदला दिला, आम्हाला घरी पाठवलं। त्याच्यानंतर पोझिशन आहे, आम्ही स्वतः पैसे लावून सन्यात जमा करून सन्या पेशंट चांगले केले। त्याच्यानंतर यांनी आमच्याकडे येऊनही पाहिलं नाही। कुठं लागलं तुमच्या पेशंट? पायाले। माझ्या घरचे 2 पेशंट आहेत। पाय झालेले पेशंट ते पाय की साबित आहे का? भासूनीच्या दोन्ही पायातनी रॉड टाकलेले आहेत। त्याचा मोबदला अजून तुम्हाला मिळालेला नाही आहे? नाही मिळालेला नाही आहे। त्यांनी फक्त दवाखान्यात। किती महिने झाले तुमच्या या ॲक्सिडेंटला? 5व्या महिन्यात झालं बघ, 18/5/2019 मध्ये। प्रकाश जिरापुरे त्याचा 5/7/2019 रोजी ॲक्सिडेंट झाला। त्याला या PNC कंपनीकडनं जी गाडी वाहन चालवणारा ड्रायव्हर होता त्यांनी ऑन स्पॉट ओढून दिला। तो मुलगा इंजिनियर होता, आता काही दिवसातच अमेरिकेला जाणार होता। त्या मुलाचं पूर्ण आयुष्यांनी उद्ध्वस्त करून टाकलं। हे फक्त म्हणायसाठी काम चालू आहे समृद्धी महामार्ग, पण लोकांचा जीव घेण्यासाठी चालू आहे। आजपर्यंत कोणता अधिकारी माझ्यापर्यंत भेटायला आला नाही। इतकं मोठं नुकसान आमच्या एका जवान जीवाचं झालं। पूर्ण घरातला एकुलता एक वारसाचा दिवा होता, तोही विझला। संतोष सावरकर, माझी पत्नी गंगा संतोष सावरकर, याचा याटोतनी ॲक्सिडेंट टिप्परनं होऊन बी समजा यानं जे काही दवाखान्यातनी जमा केल्याच्या नंतर पैसा पुरा दिल्या नाहीमुळे ते पेशंट अजून बी जागेवर आला नाही। त्या हिशोबानं त्यानं आम्ही पेशंटला कोण्या तऱ्हेनं त्या दवाखान्यातून काढायचे प्रयत्न केले, पण त्यानं अजून बी आमची फाईल दिली नाही। म्हणून ते फाईल कोणाकडे आहे तुमची? फाईल वजन दवाखान्यात। आणि पैसे न दिल्यामुळे फाईल दिलेली नाही। पैसे कोण देणार होतं तुमच्या पेशंटला? हेच कंपनी देणार, PNC कंपनी। आता दिली नाही ना, फाईल बी दिली म्हणून तुमची फाईल अटकलेली आहे तिथं। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा।